हा, आपण काय सांगाल, अपेक्षेपेक्षा मोठा विजय मिळवलेला आहे? नाही, तो फक्त तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेला आहे, पण माझ्या अपेक्षेपेक्षा खरंच कमी मिळालेला आहे. मला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेवर प्रचंड असा आत्मविश्वास आहे की या पाचोरा शहराने गेल्या 25 वर्षात असे अनेक आले, पण त्यांनी या सगळ्यांचा दबाव झुगारत, यांचे सगळ्यांचे आमिष झुगारत शिवसेना आणि शिवसेनेच्या परिवारावर प्रचंड असं प्रेम केलंय आणि त्याचं द्योतक आपल्याला आज पाहायला मिळालं. मला असं वाटतं की 2001 पासून तर आता 2025 पर्यंत या शहरामध्ये कधीही मला मताधिक्य कमी राहिलेलं नाही. आज तर इतिहास झाला की आज या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेने, मी स्वतः आजपर्यंत माझं स्वतःचं रेकॉर्ड ब्रेक करत आलो. मी पहिल्यांदा या जनतेने मला विधानसभेला 28,000चं मताधिक्य दिलं. मीच माझं रेकॉर्ड तोडलं आणि 40,000चं मताधिक्य मला दिलं. या शहराने मला विधानसभेला 10,000चं मताधिक्य दिलं. पण आज माझ्या पत्नीला मानावं लागेल, माझं रेकॉर्ड तिने ब्रेक केलं आणि पाचोरा शहरामध्ये मला 10,000चं मताधिक्य मिळालं होतं. तिने 12,000 मत घेऊन या ठिकाणी विजय प्राप्त केला. हा खरा म्हणजे एक इतिहास या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानत असतानाच माझा हा पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेला आजचा हा विजय त्यांना समर्पित करतो. खरं तर आपल्याला चारही बाजूला त्या ठिकाणी भाजपमध्ये घेरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निराशाजनक त्या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं आहे. मला आत्मविश्वास होता. मला नेत्यांशी कोणाशीच काही घेणं देणं नाही. जर का माझ्या मतदारसंघातली जनता माझ्या पाठीशी इतकी खंबीरपणे कायमस्वरूपी उभी असेल तर कितीही नेते येऊन गेले तर त्यांना मी डगमगत नाही. आणि त्याच पद्धतीचं दाखवून देण्याचं काम माझ्या जनतेने केलं. मला इतका मोठा प्रचंड प्रमाणात यश दिलं, परंतु दुर्दैवाने भडगाव शहरात 4 जागा गेल्या आणि पाचोरा शहरात माझ्या 6 जागा गेल्या. त्या 100% अनपेक्षित गेल्या. एक जागा तर 19 मतांनी गेली, एक काहीतरी 40-45 मतांनी गेली. जो काय पराभव झाला त्या पराभवाला डायरेक्ट नाकारलं जनतेने, असं अजिबात झालं नाही. कुठतरी निसटता पराभव माझ्या पाचोरा शहरात आणि भडगाव शहरामध्ये झाला. माझ्या मते 100% जागा खालच्या पण आणि वरच्या पण ह्या निवडून आलेल्या आहेत असं मी समजतो. दुर्दैवाने ज्या काही पाचोरा शहरात 6 आणि भडगाव शहरात 4 जागा गेल्या, मी त्यांचं देखील माझ्या नगरसेवकांचं अभिनंदन करतो, परंतु दुर्दैवाने तो पराभव आपल्याला स्वीकारावा लागेल. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांच्या देखील पत्नी त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यात. खरं म्हणजे ते माझे मित्रच आहेत. इलेक्शन मध्ये या सगळ्या गोष्टी चालू असतात. ते इथं आले, त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं आणि मी माझ्या पक्षाचं काम केलं. जनतेने मला स्वीकारलं. मी जनतेचं मनापासून अभिनंदन करतो. मंगेश दादांचं देखील त्या ठिकाणी त्या ताई भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्याकडे जर बघायला गेलं तर आपण 2 ठिकाणी विजय मिळवलेले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा रंगामध्ये पराभव झालेला आहे. तुम्ही नेमकं आज सकाळपासून तुम्ही बघत आहात की मी माझ्या पाचोरा आणि भडगावच्या 2 नगरपालिका असल्यामुळे सकाळपासून मी इथून हललेलो नाही 10 वाजेपासून. त्याच्यामुळे नेमकं काय झालं मला माहित नाही. पण ठीक आहे, जय पराजय ह्या गोष्टी चालू असतात. कुठतरी चुका होतात, नंतर चुका दुरुस्त होतात. अप्पासाहेब विकासाचा जो पॅटर्न होता तो आता यशस्वी झालेला आहे 100%. म्हणजे या विषयावर तर मी माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या जनतेचं, मतदारसंघातल्या मतदार बांधवांचं मनापासून अभिनंदन करेल की ही जनता, मी पहिल्यापासून सांगतोय की ही जनता फसव्या गोष्टींना, आमिषांना आजपर्यंत बळी पडलेली नाही. ती 100% विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे आणि ते आज त्यांनी दाखवून दिलंय की होय, आम्ही विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आप्पासाहेब, खरं तर आपल्याला या ठिकाणी घेरण्यासाठी सर्व विरोधक एक झाले होते, परंतु त्याचा कुठेही परिणाम झालेला दिसला नाही. मी तेच म्हणतो तुम्हाला की विरोधक फक्त नेते एकत्रित झालेले होते. जनता मेरे साथ थी भाई. मला नेत्यांचा, मी पहिलेच सांगितलं, मला नेत्यांचा फरक पडत नाही. माझा कार्यकर्ता आणि मतदार शाबूत होता, त्याच्यामुळे मी कुठेही डगमगलो नाही.
आप्पासाहेब पाचोऱ्यात आपण जर बघितलं तर माजी आमदार दिलीप वाघ यांचा पुत्र किंवा अमोल शिंदे जे भाजपचे त्यांचे काका यांचा देखील पराभव झालेला आहे. कुठेतरी प्रस्थापितांना नाकारण्याचं काम जनतेने केलेलं आहे. 100% जनतेने आज दाखवून दिलेला आहे. बरं, तो असा तसा पराभव झाला नाही. म्हणजे तिकडे 300-400 मतांनी झाला, इकडे 700-800 मतांनी झाला. आता किशोर बारावकर आमचा हाडाचा कार्यकर्ता आहे, गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम करतोय. म्हणजे मी तर म्हणतो ना, तर चलती फिरती अँब्युलन्स आहे. रात्री बेरात्री 24 तास कधीही जर का त्याला फोन आला तर त्या ठिकाणी 100% सेवेसाठी उपलब्ध राहील, असा आमचा शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर आहे. सगळेच उमेदवार तुम्ही बघून घ्या, जर त्यांना बाहेर मार्केटमध्ये फिरायला काढलं तर कोणीच म्हणणार नाही तो पुढारी आहे. सगळे कार्यकर्ते आहेत, जनसेवक आहेत, समाजसेवक आहेत. आणि त्या समाजसेवकांच्या मागे माझी पाचोरा आणि भडगाव शहरातली जनता ही खंबीरपणे उभी राहिली. मला नेते पुढाऱ्यांची काही घेणदेण नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी माझी जनता सक्षमपणे उभी राहिली, याचा मला सार्थ अभिमान. आपण निवडणुकीच्या पूर्वी भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. राज्यातली पहिली घोषणा आपण केली होती की स्वतंत्र लढेल, पण जिंकलाही येत आता. कुठेतरी आता स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा राग कमी झालाय का आपला? नाही, हे पहा, एक लक्षात ठेवा, मला काही वेळ लागलेलं नव्हतं. मी माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी 1 नोव्हेंबर 2025 मी जेव्हा घोषणा केली, मी पहिली गोष्ट म्हणजे मी प्लेन माइंड राजकारणी माणूस आहे. असं झाकून लपून त्यांच्यासारखं नाही. माझं जे काय आहे ते क्लिअर कट ओपन आव्हान केलं. सगळे एकत्रित आले, सगळ्यांनी मला घेरण्याचा प्रयत्न केला. मी तडजोड करू शकलो असतो, जाऊ द्या बाबा तुम्ही भडगाव घेऊन टाका, मला पाचोरा देऊन टाका, पण मला असं राजकारण जमत नाही. माझा स्पष्ट आहे की आम्ही जर का लोकसभेला रक्ताचं पाणी करतोय, इतक्या प्रामाणिकपणे मी माझा शिवसैनिक काम करतोय, आणि तुम्ही 4च महिन्यात आलेल्या विधानसभेमध्ये 10-10 वर्ष माझ्याशी गद्दारी करताय, अपक्ष उमेदवार उभा करताय, आमच्या पाठीत खंजीर खुपसताय, आमच्या विरोधात रसद पुरवली जाते, आणि तरी जर का आम्ही सहन करणार असू तर ते आमचं रक्त नाही. आम्ही गद्दारी कधीही सहन करत नाही. जे काही प्रामाणिकपणा आमच्यातला आहे तो प्रामाणिकपणा आम्ही कायमस्वरूपी दाखवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा जेव्हा युती असेल त्या वेळेस माझ्यासह एकही शिवसैनिक हा गद्दारी करणार नाही, पाठीत खंजीर खुपसणार नाही. एकदा निर्णय झाला तर त्या निर्णयाच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहील, हे वारंवार आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. काय सांगाल? खरं तर आता या ठिकाणी विजयच नाही तर संपूर्ण बहुमत देखील मिळालेलं आहे, आणि पुढचं विजन काय असणार आहे? आता पुढचं विजन फक्त विकास आहे. खरं म्हणजे मी याच्यासाठीच पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेचे मनापासून आभार मानले की आज जर का पाचोरा आणि भडगाव शहराचा विकास करायचा असेल, त्याला जर का विकासाचं पॅटर्न म्हणून आपल्याला महाराष्ट्रात दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही. इथं 2 नगरपालिकांमध्ये आज नगराध्यक्ष आले, मी आमदार आहे, आणि उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब या नगराचे महाराष्ट्रातले नगर विकास मंत्री आहेत. त्याच्यामुळे 100% विकास हा पाचोरा आणि भडगाव शहराचा होणार. त्याच्यामुळे माझी जनता ही 100% हुशार आहे, आणि त्या जनतेने विकासाला मत दिलं, विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, आणि त्याचं द्योतक आज या ठिकाणी दिसतंय. मी आपल्याला खात्री देतो की भडगाव शहर हे शहर की ग्रामीण हे ओळखलं जात नव्हतं. मी त्याला कुठेतरी शहराचं रूप देण्याचा प्रयत्न केला. आता 100% भडगाव शहर हे शहर म्हणून ओळखलं जाईल. पाचोरा शहरामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. एक विषय फक्त पाण्याचा बाकी आहे, त्याला मी 1-2 वर्षामध्ये 24 तास पाणी मला कसं देता येईल हा प्रयत्न माझा असणार आहे. आणि ज्या उर्वरित ज्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टी आहेत त्या विकासाकडे माझं लक्ष असणार.